हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तुझ्या सोबतीने या मालिकेच्या आजच्या शनिवार 13 जूनच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये नुपूरने तायडीला आजपर्यंतचा सगळ्यात मोठा धक्का दिलाय, ज्यामधून तायडी कधी बाहेर येऊ शकेल असं वाटत नाहीये. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये नुपूरने चक्क मल्हारला अशी पट्टी पढवली ज्यामुळे मल्हार ऑफिसला जायला तयार झाला. एवढंच नाही तर मल्हारने तायडीकडून पावरा पॅटर्नीचे पेपर्स मागून घेतले आणि चक्क तायडी समोरच हे पेपर्स टाराटारा फराफरा करत फाडून फेकून दिले. त्यामुळे तायडीला जबर धक्का बसलाय. तिच्या नजरेसमोर जे काही घडलं त्यावर तिचा विश्वासच बसला नाही आणि नुपूर मात्र खूप खुश झाली. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच नुपूर ही तिच्या रूममध्ये येते. मला गुलमोहर चाळीत जायचं होतं, पण या सागरिका मॅम कोठेच मला सोडत नाही. प्रत्येक ठिकाणी येऊन माझं डोकं गरम करतात असा विचार नुपूर करते. तिला खूप टेन्शन येतं. नुपूर तिच्या बेडवर बसते तर तिच्या लक्षात येतं बेडवर चादर नाहीये, पिलो नाहीये, काहीच नाहीये. आणि मग नुपूर आजूबाजूला पाहते तर रूममधलं सगळं सामान गायब झालेलं असतं. नुपूर ही तिच्या ड्रेसिंग टेबलजवळ येते तर तिचे कॉस्मेटिक्स, लिपस्टिक, काजळ काहीच नसतं. मग ती कपाट उघडून पाहते तर कपाटात कपडे नसतात. संपूर्ण रूम खाली असते. आशासुद्धा नसते. नुपूरला जबर धक्काच बसतो. माझ्या रूममध्ये चोरी झाली. माझं सगळं सामान कुठे गेलं? बॅग, सुटकेस काहीच नाहीये. नुपूर रडू लागते. हे सगळं सामान गेलं तरी कुठे? असं झालं तरी कसं? नुपूरला खूप टेन्शन येतं आणि तेवढ्यात मल्हार तेथे येतो आणि विचारतो, नुपूर आत येऊ का? नुपूर म्हणते, सर चोरी झालीये. माझ्या रूममधलं सगळं सामान चोरी गेलं. मल्हार म्हणतो, काय? तुझ्या रूममधून चोरी झाली? अशी घरातल्या घरात कशी चोरी झाली? मला वाटतं हा जो चोर असेल ना तो प्रोफेशनल नाहीये. तर नुपूर म्हणते, सर तो प्रोफेशनलच आहे. त्यांनी माझी लिपस्टिक, काजळ सुद्धा सोडलं नाही, सगळं चोरून घेऊन गेला. मल्हार म्हणतो, अरे वा, म्हणजे त्याची चॉईस चांगली आहे. त्याने या घरातल्या सगळ्या सुंदर व्यक्तीच्या रूममध्ये चोरी केली आहे. नुपूर चिडून म्हणते, सर हे काय बोलताय? त्याने माझी काजळ, लिपस्टिक सुद्धा चोरलं. तर मल्हार म्हणतो, तेच सांगतोय ना, त्याचा चॉईस चांगला आहे. त्याला तुझं काजळ आवडलं असेल. तू त्या सुंदर दिसते ना. नुपूर चिडून म्हणते, सर आपण आत्ताच्या आत्ता पोलिसांकडे तक्रार करूया. मला काही कळतच नाहीये. माझं सगळं सामान गेले कुठे? चोरांनी कसं चोरलं? तर मल्हार म्हणतो, आपण एक काम करूया. तू ये ना माझ्या रूममध्ये चल. तू माझ्या रूममध्ये आलीस ना की आपल्याकडे तेथे लॅपटॉप आहे. या लॅपटॉपमध्ये संपूर्ण घराचं CCTV फुटेज दिसेल. मग चोरी कुणी केली हे आपल्याला कळून येईल. नुपूर म्हणते, हो सर चला. आणि मग मल्हार नुपूरचा हात पकडतो आणि म्हणतो, चल. नुपूर ही आपल्या रूमकडे पाहते. सगळं सामान कोठे चोरी गेलं हा प्रश्न तिला पडतो. मल्हार नुपूरचा हात पकडून तिला रूममध्ये घेऊन येतो आणि रूममध्ये येताच नुपूरला आश्चर्य वाटतं, कारण नुपूरचं बेडशीट, नुपूरचा पिलो सगळं मल्हारच्या रूममध्ये असतं. साईड टेबलवर नुपूरचे सगळे कॉस्मेटिक्स, तिच्या बांगड्या, काजळ, लिपस्टिक सगळं ठेवलेलं असतं. नुपूर म्हणते, सर माझं किचन, माझं सगळं सामान तर येथेच आहे. मल्हार म्हणतो, अजून आहे तिकडे कपाटात पहा. नुपूर ही कपाट उघडते तर कपाटात तिच्या सगळ्या साड्या, सुटकेस, बॅग सगळं असतं. मल्हार स्माईल करतो. नुपूर विचारते, सर हे सगळं तुम्ही चोरलंय ना? मल्हार म्हणतो, हो, मग आता आपण दोघांनी एकाच रूममध्ये राहायचं. नुपूर चिडून म्हणते, सर ही चोरी आहे आणि मी तुमच्या रूममध्ये राहणार नाही. मल्हार म्हणतो, राहावं लागेल. तूच काल मला म्हणाली ना, सर तुम्ही तुमची जबाबदारी विसरताय. आणि मी माझी जबाबदारी विसरत असेल आणि माझी जबाबदारी म्हणजे एक नवरा म्हणून तुला या रूममध्ये राहायला आणणं आणि संसार सुखाने सुरू करणं. नुपूर चिडून म्हणते, सर ही दादागिरी आहे. तर मल्हार तिच्या शेजारी बसून म्हणतो, नाही ही नवरेगिरी आहे आणि ही नवरेगिरी मी आधीच करायला हवी होती. तसं तर मला उशीर झालाय. नुपूर त्याला बोट दाखवते तर मल्हार तिचा हात पकडतो, तिच्या जवळ येतो आणि म्हणतो, नुपूर कसं आहे ना, आता आपण दोघे वेगळे नाही आहोत. आपण दोघे एकच झालोय आणि आता आपल्यात कोणतंही अंतर राहिलेलं नाहीये. नुपूर चिडून मल्हारकडून हात सोडून घेते आणि म्हणते, सर मला हे बिलकुल चालणार नाही. मल्हार म्हणतो, करावं लागेल. आपल्याला एकाच रूममध्ये राहावं लागेल. नुपूर म्हणते, मी राहणार नाहीये. सर आपल्या दोघांचं लग्न झालंय म्हणजे आपण दोघांनी एकाच रूममध्ये राहावं असं होत नाही. मल्हार म्हणतो, त्याचा अर्थ तसाच होतो की आपण दोघांनी एकाच रूममध्ये राहायला हवं.
नुपूर चिडून म्हणते, सर मी तुमच्या विरुद्ध पोलीस कंप्लेंट करेल. मल्हार विचारतो, काय सांगशील? तुझा नवरा तुला स्वतःच्या खोलीत राहायला सांगतोय, अशी पोलीस कंप्लेंट करशील? नुपूरकडे काहीच उत्तर नसतं. नुपूर म्हणते, मी हे सहन करणार नाहीये. आणि मग नुपूर तिची सूटकेस घेते, बॅग घेते आणि त्यात कपडे ठेवत असते. मल्हार म्हणतो, प्लीज नुपूर असं करू नको, राहा या खोलीमध्ये. नुपूर म्हणते, नाही सर, मी या रूममध्ये नाही राहणार. नुपूर तिचे सगळे कपडे टाकत असते, तिचे कॉस्मेटिक्स, बांगड्या सगळं बॅगमध्ये भरते. मल्हार म्हणतो, हळू लागेल तुला. पण नुपूर काही ऐकत नाही आणि सगळं सामान भरते आणि त्यानंतर मग स्वतःच्या सगळ्या साड्यासुद्धा भरते. मल्हार म्हणतो, प्लीज नुपूर ऐकून घे. नुपूर चिडून म्हणते, सर ऐका आता, मी या रूममध्ये राहणार नाहीये. मल्हार म्हणतो, आज नाही राहणार, कधी ना कधी ते राहशील ना. नुपूर खूप चिडते. चिडून रागावून तेथून आपली बॅग घेऊन निघून जाते. मल्हार म्हणतो, मिशन अनसक्सेसफुल. आज माझा पहिला प्रयत्न अयशस्वी ठरला असला तरी मी हार मानणार नाहीये. नुपूर, जेवढी तू हट्टी आहे ना, मी सुद्धा तेवढाच हट्टी आहे आणि एक ना एक दिवस तुला या रूममध्ये आणणारच. मिस्टर अँड मिसेस मल्हार खानविलकरचा संसार या रूममध्ये सुरू होणार, या रूममध्येच आपल्या संसाराला सुरुवात होणार. असा विचार करून मल्हार खूप खुश होतो. मल्हारने ठरवलेलं असलं, नुपूर जरी रूम सोडून गेली असली तरी तो हार मानणार नाही आणि नुपूरला या रूममध्ये राहायला घेऊन येणारच. मल्हार पॉझिटिव्ह असतो आणि तेवढ्यात मल्हारला बेडवर नुपूरची हेअर क्लिप दिसते. त्यामुळे मल्हार खुश होतो आणि इकडे नुपूर तिच्या रूममध्ये परत येते आणि हे सगळं सामान पुन्हा एकदा कपाटात आजूबाजूला ठेवत असते. आशा परत येते आणि विचारते, नुपूर तू कुठे गेली होतीस का? ही बॅग का घेऊन गेली होती? तर नुपूर म्हणते, तू कुठे गेली होतीस ते सांग. आशा सांगते, अगं मी तर सकाळी सकाळी मंदिरात गेले होते. नुपूर म्हणते, त्यामुळे सगळं झालंय. आशा विचारते, पण नेमकं झालंय तरी काय ते सांग. मी रूममध्ये असते तर काय झालं नसतं. नुपूर सांगते, चोरी झाली होती, चोरी. आशा विचारते, चोरी झाली होती, कुणी केली? नुपूर सांगते, मल्हार सरांनी. आशा म्हणते, मल्हारने चोरी केली आणि काय चोरी केलं? नुपूर म्हणते, अगं रूममध्ये आजूबाजूला पहा, आपलं कोणतंच सामान नाहीये. सगळं सामान मल्हार सरांनी त्यांच्या रूममध्ये शिफ्ट केलं होतं. आशा नाटक करते, अरे वा, खरंच? नुपूर चिडून म्हणते, आई मला आहे ना कधी कधी तुझंच वागणं कळत नाही. तू अशी का वागतीये? आणि तू काही बोलू नको. तू त्यांच्याबद्दल काही बोलत नाही, ऐकून घेत नाही. आशा म्हणते, अगं मग चांगलं होतं ना, तू त्याच्याबरोबर त्याच्या रूममध्ये राहिली असती. नुपूर चिडून विचारते, त्यात काय चांगलं होतं? आशा म्हणते, आता तुमच्या दोघांचं लग्न झालंय, तुम्ही दोघांनी एकाच रूममध्ये राहायला हवं. त्याचं काही चुकलेलं मला वाटत नाही. नुपूर म्हणते, जाऊ द्याई, मला या विषयावर बोलायचं नाहीये. एकतर माझी हेअर क्लिप सापडत नाहीये. आशा विचारते, कशाला हेअर क्लिप हवी आहे? नुपूर सांगते, मला त्या संजनाला शोधायला गुलमोहर चाळीत जायचंय. मला तिचा पत्ता सापडलाय. एकतर आज इतकं उकडतंय, मला केस बांधावे लागतील. ती माझी फेवरेट हेअर क्लिप होती, तीच लावायची मला. आता हेअर क्लिप सापडत नाहीये, मग मी केस कसे बांधणार? आणि नुपूर ही हेअर क्लिप शोधत असते आणि तेवढ्यात मल्हार चक्क एक चटई, मोबाईलचं चार्जर, एक टेबल फॅन, एक पाण्याची बाटली, चादर असं सगळं घेऊन नुपूरच्या रूम बाहेरून उभा राहतो आणि म्हणतो, कुणी आहे का आतमध्ये? नुपूर आणि आशा बाहेर येऊन पाहतात तर मल्हारच्या हातात या सगळ्या वस्तू पाहून त्यांना आश्चर्य वाटतं. मल्हार सांगतो, नुपूर मी एक्सटेन्शन बॉक्स घेऊन आलोय, पण मला तुझ्या रूममधनंच कनेक्शन हवं असेल. मल्हारला आशा विचारते, अरे मल्हार हे सगळं काय आहे? मल्हार सांगतो, आता नुपूर तर माझ्या रूममध्ये नाही राहणार, मग मलाच नुपूरच्या रूम बाहेर राहावं लागणार ना. आता मी येथे बाहेरच राहणार आहे. हे पाहून आशा हसू लागते. मल्हार खुश होतो तर नुपूर ही आशाकडे रागारागाने पाहते आणि विचारते, मल्हार हे सगळं काय आहे? नुपूर म्हणते, आई काय हसतेस तू? त्यांच्यावर चीड, ओरड त्यांना. आशा हसता हसता ओरडते आणि म्हणते, अरे मल्हार हे सगळं काय? मल्हार हसू लागतो. नुपूर म्हणते, आई बस झालं, तुला जमणार नाहीये, मीच बोलते त्यांच्याशी, तू जा आतमध्ये. आशा म्हणते, चालू द्या तुमचं. आणि नुपूर मल्हारला विचारते, सर हे सगळं काय? मल्हार म्हणतो, काय म्हणजे? आता मला माझ्या बायकोबरोबर राहायचंय तर मला हेच करावं लागेल. आता मी येथेच राहणार आणि तू माझी काळजी करू नको बरं का. नुपूर चिडून म्हणते, सर मी का तुमची काळजी करू? मी काय तुमची काळजी वगैरे करणार नाहीये, मला तुमची काळजी वाटत नाही. मल्हार म्हणतो, अरे हो मला माहिती आहे, तुला तर माझी काळजी वाटत नाही ना. असं म्हणून मल्हार नुपूरच्या रूम बाहेर चटई टाकतो, या चटईवर बसतो. तर नुपूर म्हणते, सर तुम्ही रूम चोर आहात, त्यामुळे तुम्ही तसं तर जमिनीवर बसायला पाहिजे.
मल्हार म्हणतो, एकदम बरोबर, मी ना जमिनीवरच बसायला पाहिजे. आणि मल्हार हा चटई बाजूला करतो, जमिनीवर बसतो आणि म्हणतो, मी आहे बायको चोर, बायकोचं प्रेम चोर. नुपूर खूप चिडते, त्याच्याकडे रागारागाने पाहते. तेवढ्यात जिया तेथे येते आणि विचारते, ब्रो तू असा खाली का बसलाय? मल्हार सांगतो, ती खूप मोठी गोष्ट आहे. जिया म्हणते, तुम्हाला डिस्टर्ब करते मी, पण एक महत्त्वाचं काम आहे. तायडी तुला शोधत होती, तिला तुझ्याशी बोलायचं आहे. मल्हार म्हणतो, हो का, ठीक आहे, मग चला बोलूया. आणि जिया माझ्याकडे पहा, ही महत्त्वाची वस्तू आहे. असं म्हणून मल्हार नुपूरची हेअर क्लिप दाखवतो. नुपूर म्हणते, सर ही माझी हेअर क्लिप आहे, द्या माझी हेअर क्लिप. मल्हार म्हणतो, नाही नाही. आणि मल्हार ही हेअर क्लिप घेऊन पळतो. जिया त्याच्या मागे पळते, नुपूर या दोघांच्या मागे पळते. हे तिघे धावत धावत हॉलमध्ये पोहोचतात. तर तेथे तायडी आणि तायडीचा बाप बसलेला असतो. त्यामुळे नुपूर म्हणते, सर चला, मला एक महत्त्वाचं काम आहे, मला तुमच्याशी बोलायचं आहे. तेवढ्यात तायडी म्हणते, तुम्हाला काय वेळ घ्यायचा तो घ्या, पण आधी माझं महत्त्वाचं काम आहे. आणि अरे वा मल्हार, तुझी बायको तर आजकाल सतत तुझ्या मागे मागे धावत असते. मल्हार खुश होतो. नुपूर तायडीकडे रागाने पाहते. तायडी म्हणते, नाही चांगलं आहे, मला छानच वाटतंय, पण मल्हार तुझ्याकडे एक महत्त्वाचं काम होतं. मल्हार विचारतो, काय? तर तायडी त्याला सांगते, आजकाल ऑफिसमध्ये ना कामाचा लोड खूप वाढला आहे आणि त्यात तू पॉवर ऑफ अटर्नी तर माझ्या नावावर केली. हे ऐकून नुपूरला मोठा धक्काच बसतो. तायडी म्हणते, पण सायनिंग ऑथॉरिटी तुझ्याकडेच आहे ना, तेवढी तू जर माझ्याकडे ट्रान्सफर केली तर ऑफिसची कामं थोडी लवकर होतील, थोडा कामाचा ताण कमी होईल. हे ऐकून मल्हार याबद्दल विचार करतो. तर नुपूरला मात्र जबर धक्का बसतो. नुपूरला आठवतं की काल रात्रीच तिने तायडीचा घोटाळा पकडला होता. तायडी ही कंपनीच्या नावावर माल मागवते आणि मग तो माल बाहेर कॅशने विकते. हे सगळं नुपूरला माहीत असतं. नुपूर विचार करते, जर सागरिका मॅम सायनिंग ऑथॉरिटी स्वतःकडे घेत आहे, याचा अर्थ यामागे नक्कीच त्यांचा काहीतरी वेगळा डाव असेल आणि मी असं होऊ नाही द्यायला पाहिजे, असा विचार नुपूर करते. तायडी म्हणते, मल्हार करतोय ना सह्या? मल्हार म्हणतो, हो करतो ना. नुपूरला मोठा धक्काच बसतो. आणि मग तायडीचा बाप मल्हारला हे पेपर्स देतो. मल्हार या पेपर्सवर सह्या करत असतो. जियाला सुद्धा हे पटत नाही. नुपूर विचार करते, नाही नाही नाही, मी हे नाही होऊ देऊ शकत, मी हे थांबवायला हवं. आणि नुपूर ही मल्हारला म्हणते, मल्हार सर थांबा, मला थोडं महत्त्वाचं काम आहे, चला माझ्याबरोबर, आपण त्याबद्दल बोलूया. पण तेवढ्यात तायडी म्हणते, अगं नुपूर, हे काम जास्त महत्त्वाचं आहे, ऑफिसचं काम थांबलंय ना, एवढं काम झालं की मग तुम्ही एकमेकांबरोबर हवा तेवढा वेळ घालवा, मस्त गप्पा मारा, टाईमपास करा, एवढं महत्त्वाचं काम या. नुपूर म्हणते, नाही सर, थोडं महत्त्वाचं काम आहे, तेवढं काम करून घेऊया ना, चला ना माझ्याबरोबर, तुम्हाला माहिती आहे ना माझी एक महत्त्वाची वस्तू तुमच्याकडे आहे. मल्हार म्हणतो, अगं हो नुपूर, एवढं काय त्यात, देतो मी तुझी महत्त्वाची वस्तू. आणि तू आता तुझं माझं करणार आहे का? आपण दोघे नवरा बायको आहोत, नवरा बायको तुझं माझं काही नसतं. नुपूर म्हणते, सर मी तुझं माझं करत नाही आहे, पण ती वस्तू खरंच खूप महत्त्वाची आहे, चला ना माझ्याबरोबर. मल्हार म्हणतो, अगं हो, एवढं काम करू दे, मग येतो, मग तुझी काय माझी काय, सगळ्या वस्तू मी तुलाच देतो. तायडीला खूप राग येतो की हे काय टाईमपास करताय. तायडी चिडून म्हणते, बास. मल्हार, नुपूर, जिया तायडीकडे आश्चर्याने पाहतात. तायडी म्हणते, नाही म्हणजे ऑफिसचं काम बाकी आहे ना, तेवढं काम एक सही 2 मिनिटाचं काम आहे, सही झाली की मग तुम्ही तुमचं काय माझं तुझं करत बसा. मल्हार म्हणतो, हो बरोबर आहे. आणि मग मल्हार या पेपर्सवर सह्या करतो. नुपूरला खूप अस्वस्थ वाटतं. आता मल्हार सरांना कसं थांबवू हा प्रश्न नुपूरला पडतो. तायडी आणि तायडीचा बाप मात्र खूप खुश होतो. एकमेकांकडे पाहून दोघेही स्माईल करतात आणि मल्हार या पेपर्सवर सह्या करत असतो. हे जियाला सुद्धा आवडत नाही, पण जिया काही करू शकत नाही. नुपूर विचार करते, असा कसं थांबू, काय करू. आणि तेवढ्यात नुपूरची नजर तायडीच्या बापाकडे जाते. तायडीच्या बापाच्या हातात चहाचा कप असतो. हा चहाचा कप पाहून नुपूरला एक आयडिया सुचते. मल्हार या कागदांवर सह्या करतो आणि तायडीच्या बापाकडे ही फाईल देतो. आणि त्याच वेळेस नुपूर जाणून बुजून जियाला धक्का देते आणि जियाचा धक्का तायडीच्या बापाला लागतो आणि हा चहाचा कप या फाईलवर पडतो. सगळे पेपर्स भिजतात, वाया जातात. तायडीला जबर धक्काच बसतो. तायडी चिडून म्हणते, बाबा हे काय केलं तुम्ही? तर तायडीचा बाप म्हणतो, अगं मी नाही, या जियाने मला धक्का दिला. जिया खूप घाबरते. जियाला माहिती आहे की नुपूरने धक्का दिलाय, पण जिया नुपूरचं नाव घेत नाही. आणि मग तायडी जियावर खूप चिडते
अगं तू बेअक्कल काहीस का गं? वेंधळी कुठली एवढी मोठी झाली पण तुझा वेंधळेपणा जात नाहीये, तुला काडीची अक्कल नाहीये का गं? जिया म्हणते सॉरी. तायडी चिडून म्हणते सॉरी काय सॉरी, तू चुका करायच्या आणि आम्ही तुझ्या चुका माफ करायच्या. अगं तू एवढी पण लहान नाही आता, एवढा वेंधळेपणा काय कामाचा? बाकीच्या वेळेस तर मध्ये मध्ये तोंड घालते, आगाऊपणे बोलतेस, तेव्हा बरी तुला अक्कल असते. येथे तुला अक्कल नाहीये का, मूर्ख कुठली? तायडी ही खूप बोलत असते जियाला. जियालाही वाईट वाटतं, मल्हार आणि नुपूरला सुद्धा वाईट वाटतं. जिया विचारते तू मला एवढं का बोलतीयेस? तर तायडी चिडून म्हणते का बोलतेस म्हणजे तुला कळत नाही का की महत्त्वाचं काम सुरू होतं, मूर्ख कुठली, बेअक्कल, बिंडो. हे सगळं ऐकून जिया रडू लागते आणि रडत रडत तेथून निघून जाते. तर मल्हार म्हणतो तायडे बस, एवढं चिडायला काय झालं? अगं तिने जाणून बुजून नाही केलं आणि तू पुन्हा एकदा पेपर्स बनवून घे, मी त्यावर सह्या करतो ना, तू कशाला टेन्शन घेतीयेस? हे ऐकून तायडी तर खुश होते पण नुपूरला टेन्शन येतं. नुपूर विचार करते मल्हार सर सायनिंग अथॉरिटी सागरिका मॅमकडे देणार. नाही नाही नाही. आणि नुपूर म्हणते पण सर त्यापेक्षा तुम्हीच एक काम करा ना, तुम्ही ऑफिसला जायला सुरुवात करा. तायडी आणि तायडीच्या बापाला मोठा धक्काच बसतो. नुपूर म्हणते आता सागरिका मॅमवर कामाचा लोड येतोय, मग तुम्ही काम करा ना. तायडी म्हणते नाही नाही, माझ्यावर कोणता कामाचा ताण नाहीये. हो थोडा जास्त ताण आहे पण मी तो एवढा सहन करू शकते. तर नुपूर म्हणते नाही मॅम, आता तुम्हीच म्हणाला ना की तुमच्यावर कामाचा खूप ताण येतोय, मग असं कसं, मल्हार सरांनी ऑफिसला यायलाच पाहिजे. तर तायडीचा बाप म्हणतो अगं नुपूर, तायडीला जमतं कामाचा लोड हँडल करायला. तर नुपूर म्हणते म्हणजे काय मल्हार सरांनी कधी ऑफिसला जायचंच नाही का? मल्हार, तायडीचा बाप नुपूरकडे आश्चर्याने पाहतात. नुपूर म्हणते म्हणजे मला असं म्हणायचं आहे की मल्हार सरांनी ऑफिसला गेलं तर सागरिका मॅमचा लोड कमी होईल. सागरिका मॅमला खूप ताण येतोय ना आणि त्यांची तब्येत बिघडली मग. तर मल्हार म्हणतो नाही नुपूर, मी ऑफिसला नाही जाणार. नुपूरला धक्काच बसतो. मल्हार म्हणतो माझा तायडीवर पूर्ण विश्वास आहे, तायडीवर कितीही कामाचा ताण आला तरी ती काम सांभाळून घेईल आणि तसंही माझ्या प्रायोरिटीज सध्या वेगळ्या आहेत. काय तायडे, तुला तर माहिती आहे ना? तायडी म्हणते हो हो मला माहिती आहे. मल्हार म्हणतो कसं आहे, सध्या मी माझं पर्सनल लाईफ सॉर्ट करतोय. पर्सनल लाईफ चांगलं झालं की मग प्रोफेशनल लाईफकडे लक्ष देता येईल, नाहीतर इकडेही नाही तिकडेही नाही, म्हणून मला आता माझं कामच करायचं आहे. असं म्हणून मल्हार तेथून निघून जातो. तायडीचा बाप ही फाईल घेऊन निघून जातो आणि मग तायडी ही नुपूरला वॉर्निंग देते ऑफिसच्या कामात लक्ष द्यायचं नाही. नुपूर विचारते मी काय केलंय? मी फक्त मल्हार सरांना एवढंच म्हणाले की तुम्ही तुमच्या कामाकडे लक्ष द्या, ऑफिसलाच जा. तायडी चिडून म्हणते तुझ्याशी बोलून फायदा नाहीये, तुला शेवटची वॉर्निंग देते, ऑफिसच्या कामाकडे लक्ष द्यायचं नाही. असं म्हणून तायडी तेथून निघून जाते. नुपूर विचार करते सागरिका मॅम एवढ्या चिडल्यात, याचा अर्थ त्यांचा उद्देश नक्कीच वेगळा होता आणि मी ते होऊ देणार नाहीये. इकडे जिया ही तिच्या रूममध्ये रडत बसलेली असते. तायडी तिला बेअक्कल, बिंडोक म्हटली हे सगळं तिला आठवतं आणि ती रडत असते. तेवढ्यात नुपूर तेथे येते आणि विचारते जिया तुझ्याकडे एक्स्ट्रा हेअर क्लिप आहे का? जिया म्हणते हो आहे ना. जिया तिला हेअर क्लिप देते. नुपूर म्हणते थँक्यू, मी तुला बाहेरून आल्यावर परत देईल. नुपूर जाऊ लागते तर जिया तिला थांबवते आणि विचारते मला तुला एक विचारायचं आहे, आता बाहेर जे काही घडलं ते तू जाणून बुजून केलंस ना, तू मला धक्का दिला हे मला समजलंय. नुपूर तिच्याकडे आश्चर्याने पाहत राहते की हिला सगळं समजलं का? जिया म्हणते म्हणजे मला तायडी बोलली त्याचं वाईट नाही वाटलं, पण तू मला धक्का दिला याचं नक्कीच काहीतरी कारण असेल, कारण त्या पेपर्सवर ब्रोने सह्या करू नये, ते पेपर्स वेस्ट व्हावे म्हणून तू हे केलंय. पण तुला नमकी काय शंका होती, तुला हे का होऊ द्यायचं नव्हतं ते मला कळत नाहीये, ते सांगशील का? आता जियाला काय उत्तर द्यायचं? तायडीबद्दल माझ्या मनात शंका आहे हे जियाला सांगायचं का, हाच विचार नुपूर करते आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तुझ्या सोबतीने ही मालिका खरंच दिवसेंदिवस खूप इंटरेस्टिंग होत चालली आहे. नुपूर आणि मल्हार या दोघांचे सीन्स पाहायला तर खूपच मजा येते. मल्हार काही हार मानायला तयार नाहीये आणि नुपूर काही मनवायला तयार नाहीये. त्यांचे सीन पाहायला मजा येते आणि नुपूर तायडीची सुद्धा जिरवतीये, ते सुद्धा भारी होतंय. तुझ्या सोबतीने या मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की नुपूर ही काहीतरी आयडिया करून मल्हारला ऑफिसला जाण्यासाठी तयार करेल आणि मग जेव्हा घरातील सगळेजण हे नाश्त्यासाठी बसलेले असतील तेव्हा मल्हार
हा तायडीकडे पॉवर ऑफ अटर्नीचे पेपर्स मागणार. तायडीला जबर धक्का बसेल. तायडी हे पेपर्स आणून देईल आणि मग मल्हार हा चक्क नुपूर समोर हे पेपर्स फाडून टाकणार. तायडीला जबर धक्का बसणार. मल्हार म्हणेल, बस का बायको, आता मी हे पेपरसुद्धा फाडलेत, आता मी माझी जबाबदारी पार पाडणार, रोज ऑफिसला जाणार, तू काळजी करू नको. हे ऐकून नुपूर तर खुश होईल, पण तायडीचा विश्वासच बसणार नाही की मल्हारने हे काय केलं. आणि मग तायडी तिच्या रूममध्ये जोरजोरात पळत असेल आणि तायडीचा बाप म्हणणार, तायडे हे काय झालं, त्याने पॉवर ऑफ अटर्नीचे पेपर्स फाडले, तो ऑफिसला येणार, म्हणजे आता तुझ्या मनासारखं काहीच होणार नाही. तायडी जोरजोरात ओरडत असेल, आरडाओरडा करत असेल, तिला हे सगळं सहनच होणार नाही. मग नुपूरने हा चमत्कार केला तरी कसा, हे तर आपल्याला पुढील एपिसोडमध्ये कळेल. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा तुझ्या सोबतीने ही मालिका आवडते का, नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.